जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया. हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल. राम कृष्ण ऐसी जोडी करा रामकंठे धरा, जेणे चुके फिरा गर्भवास. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावे. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. तुका म्हणी काळा हणा तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणी. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हरे चरण संताजिया, समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननिहित पाणि मण्डन मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिशि योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकाळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत श्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसी जोडी करा राम कंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेची फळ प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आत्मकल्याणाचा उपदेश समाजाला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतायत. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि अधिकार आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. उपदेश करतायत समाजाला, कारण ज्या लोकांमध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहोत या लोकांचं नाव मृत्यू लोक आहे. कारण या लोकांमध्ये मरणारे लोक राहतात. तस शब्द जरी मी टोकाचा बोललेलो असलो परंतु जी वास्तविकता आहे ती वास्तविकता तर काही डावलता येणार नाही. ज्या लोकांचे आपण सर्वजण निवासी आहोत याच लोकांमध्ये देव येतो, याच लोकांमध्ये संत आले, याच लोकांमध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहोत. पण येथे नाही उरो आले अवतार. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या प्रमाणामध्ये बोलून जातात की या लोकांमध्ये या मृत्यू लोकांमध्ये देव येतो, पण या लोकांमध्ये देवाचं येण्याचं जाण्याचं एक लीला जरी असली परंतु येथे नाही उरो आले अवतार. मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्णादी अवतार इथं झाले, पण आज एकही म्हणजे येथे नाही उरो आले अवतार. हेरते पामर जीव किती. तात्पर्य या लोकांमध्ये स्वतः देव येतो, या लोकांमध्ये संत येतात. येथे उपकारासाठी आले घर जावे कोणती. जगत कल्याणा करताय, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. जगत कल्याणा करता या लोकांमध्ये संत येतात आणि या लोकांमध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहोत. पण तुम्ही आम्ही जर वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला किंवा दशक्रिया विधीच्या कीर्तनाला जर आलो तर कीर्तनकार नेहमी एक प्रमाण म्हणत असतो की आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पणतो तोही तैसा झाला. म्हणजे या ठिकाणी या कीर्तनामध्ये हे प्रमाण नेहमी आपण ऐकतो. संसार म्हणजे तरी काय? संसार म्हणजे ज्याच्यामध्ये सातत्यानं बदल होतो, सातत्याने ज्याच्यामध्ये परिवर्तन होतं, ज्याच्यामध्ये सातत्यानं बदल होतो, ज्याच्यामध्ये सातत्यानं परिवर्तन होतं त्याला संसार असं म्हणतात. म्हणजे बदल होतो. नेहमी ज्या जगामध्ये बदल होतो त्याला संसार असं म्हणतात. जसं झाडाला पानं लागतात, झाडाला पानं लागतात, लागलेले पानं कालांतराने पिवळे होतात आणि पिवळे झालेले पानं खाली गळतात. जसं झाडाला लागलेलं पान खाली पडलं पिवळं, रडायला लागलं ते पान, पान रडायला लागलं, झाड हसायला लागलं. हसणारं झाड त्या पानानं विचारलं झाडाला तू का हसतो, काय झालं तुला हसायला? अशा वेळेला झाडानं सांगितलं की तू पिवळा झाला होता, तुझं गळणं गरजेचं होतं आता, तू कारण पिवळा झाला होता तू.
पण पानानं सांगितलं खाली पडलो माझ्या पाठीला लागलं, वेदना होत आहेत माझ्या पाठीला, आणि तू खुशाल असतो. झाडानं उपदेश करायला सुरुवात केली. आता तो पिवळा झाला होता, तुझं गळणं गरजेचं होतं, कारण तू जर गळाला नसता तर मला नवीन पालवी लागली. अर्थात या लोकामध्ये देव येतो, या लोकामध्ये संत येतात, या लोकामध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि या लोकामध्ये मग आल्यानंतर प्रत्येकाला देवाज्ञा होते. देवाज्ञा प्रत्येकाला होते बरं का. कारण ज्या लोकाचे निवासी आपण आहोत, या लोकामध्ये आल्यानंतर इथे एक कायदा आहे, इथे एक नियम आहे. आणि तो नियम म्हणजेच उपजेते नाशे. ज्याचा जन्म होतो इथं बरं का, ज्याचा जन्म झाला मग मृत्यूला निमित्त पाहिजे ना. आपण नेहमी एक म्हण आपल्या पाठांतरातलीच आहे म्हणावं ती, की कावळ्याला होतं बसायला आणि फांदीला होतं. असंच आहे हो, इथं मृत्यूला निमित्त पाहिजे, मृत्यूला निमित्त पाहिजे. आपल्या धर्मग्रंथामध्ये मोठमोठाली उदाहरणं आहे. श्रावणाचं चरित्र आपण जर ऐकलं, श्रावण बाळ, श्रावणाच्या चरित्रामध्ये हेच आपल्याला ऐकायला मिळतं की तरुणपणामध्ये ज्याला आपला देह ठेवावा लागला. श्रीमद भागवतामध्ये एक सम्राट होऊन गेला, ज्या सम्राटाचं नाव होतं राजा परीक्षिती. राजा परीक्षितीला सुद्धा तरुणपणामध्ये, कारण हातून असं एक कर्म घडलं, एका साधूच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला. हे कर्म हातून घडलं, त्याचे परिणाम राजा परीक्षितीला भोगावे लागले. साधूच्या मुलाला कळालं, साधूच्या मुलानं शाप दिला सम्राट राजा परीक्षितीला, ज्यानं माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला, तो राजा, त्या राजाच्या शरीराला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्पदंश होईल आणि त्याचा मृत्यू होईल. हाही प्रसंग आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो. राजा परीक्षितीचं जीवन चरित्र हेच आपल्याला सांगतं, श्रावणाचं चरित्र हेच आपल्याला सांगतं, रामायणामध्ये राजा दशरथाचं चरित्र हेच आपल्याला सांगतं. राजा दशरथाचा फक्त एक कानाजवळचा केस पांढरा झाला होता. आरशामध्ये पाहिलं, कानाजवळचा केस पांढरा झाला आणि जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. म्हणून निर्णय घेतला राजा दशरथानं, निर्णय घेतला की उद्या, कारण प्रभू रामचंद्र आता गादीवर बसण्यास योग्य झालेले आहे. निर्णय घेतला आणि निर्णय घेतला तर रात्रीतून प्लॅनच बदलला. रात्रीतून मंत्रेला ज्या वेळेला कळालं तर कैकेयीकडे गेली, कैकेयीच्या गळ्यात पडली. तुला माहित नाही म्हटले काय कारस्थान चालू आहे. 2 मुलं मामाच्या गावी पाठवून दिले राजा दशरथानं, भरत आणि शत्रुघ्न. आणि तुझ्या मुलाच्या गैरहजेरीमध्ये राजा दशरथानं निर्णय घेतलेला आहे रामाचा अभिषेक करण्याचा. आणि रात्रीतूनच कैकेयीनं कोपभुवनामध्ये गेली आणि रुसून बसली कैकेयी. कैकेयीला समजावण्याकरता राजा दशरथ गेला तर कैकेयीनं सांगितलं मला अगोदर वचन द्या, वचन द्या. राजा दशरथानं वचन दिलं आणि कैकेयीनं वर मागितला, ज्येष्ठासे धाडावे दुरी दिगंतरा. प्रभू रामचंद्राला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवा आणि अयोध्येचं राज्य जे आहे, अयोध्येच्या सिंहासनावर माझा मुलगा भरत बसेल. ऐकलं राजा दशरथानं आणि प्रभू रामचंद्रानं ऐकलं. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सोबत आहे, सीता माता सोबत आहे, 14 वर्षाच्या वनवासाला निघून गेले. पाठीमाग राजा दशरथाची अवस्था काय झाली. राम 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 म्हणत राजा दशरथानं प्राण सोडला. तात्पर्य राजा दशरथाचं जाण्याचं वय नव्हतं ते बरं का, जाण्याचं वय नव्हतं, फक्त एक काळा केस पांढरा झाला होता म्हणून निर्णय घेतला होता. परंतु रामायणामध्ये हा प्रसंग नेहमी आपण ऐकतो की राजा दशरथाला तरुणपणामध्येच आपला देह ठेवावा लागला. तात्पर्य मृत्यूला निमित्त पाहिजे. आपणही या लोकामध्ये आलेलो आहोत, पण या लोकामध्ये आल्यानंतर आणि मृत्यू पुढा आहे, तोची कल्पांतिका पाहे परी आजीची होय सावधुजो. इथं नेहमी सावध राहावं, सावध असावं. या ठिकाणी आपल्यातून जाऊन ज्यांना आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं, मी अगोदर याकरता बोलून गेलो, हे विचार आपल्यापर्यंत याकरता बोलून गेलो की ज्यांचं खरोखर जाण्याचं वय नव्हतं, काय 40-45 वर्षाचं ज्यांचं वय, 64 वर्षाचं, 50-55च्या आत ज्यांचं वय होतं,
पण ॲक्सिडेंट सारखा एक प्रकार घडला आणि त्यामध्ये त्यांना आपला देह ठेवावा लागला. तसा हा मृत्यू लोक आहे. म्हणून मी अगोदर बोलून गेलो की कावळ्याला होतं बसायला आणि फांदीला होतं मोडायला. हा मृत्यू लोकच आहे. मृत्यू लोकामध्ये आया है सो जाएगा राजा रंग फकीर. म्हणून आपण नेहमी एक विषय ऐकत असतो की या लोकामध्ये एकाची पुण्यतिथी होते, या लोकामध्ये एकाची जयंती होते आणि या लोकामध्ये एकाचं पुण्यस्मरण म्हणजेच वर्ष श्राद्ध होतं. बरं का, लोक आहे मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकातला हा व्यवहार आहे, एक उलटा व्यवहार आहे. जसं मी सरळ आपल्याला बोलून गेलो. आता ज्यांच्या डोक्यामध्ये टोपी आहे त्यांना मी विचारलं की तुम्ही डोक्यामध्ये टोपी घातलेली आहे का, असं विचारलं. डोक्यामध्ये टोपी आहे का असं विचारलं मी. माझं वाक्य सरळ आहे. जसं मी समोर बसलेल्या भाऊंना विचारलं की तुम्ही डोक्यामध्ये टोपी घातलेली आहे, बरोबर आहे की नाही. मी समोरच्या भाऊंना ज्यांच्या डोक्यामध्ये टोपी आहे त्यांना विचारलं की तुम्ही डोक्यामध्ये टोपी घातलेली आहे की नाही. तुमच्या डोक्यामध्ये टोपी आहे की नाही. हो, तुम्ही डोक्यामध्ये टोपी घातलेली आहे, बरोबर आहे. वाक्य जरी आपल्याला ऐकायला सरळ दिसत असलं परंतु वाक्याचा जर विचार केला तर वाक्य उलटच आहे. आपण डोक्यामध्ये टोपी नाही घालत. आता लक्षात आलं असेल तुमच्या. आपण डोक्यामध्ये टोपी घालत नाही, आपण डोक्यावर टोपी ठेवतो. पण बोलणं कसं बघा ना तुम्ही. डोक्यामध्ये टोपी घाला. अहो, आपण कीर्तनाला उभे राहिलो, आता आपण डोक्यामध्ये टोपी घातली पाहिजे, पण आपण डोक्यामध्ये टोपी नाही घालत, डोक्यावरून टोपी ठेवतो आपण. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आहा कटकटा हे उखटे, हे मृत्यू लोकीचे उफराटे, हे अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, तरी झडझडून वहिला निघे भक्तीची वाटे लागजी पावसी अभंग निजदाम माझे. या लोकातला व्यवहार म्हणजे उलटा व्यवहार आहे. उगवलेला सूर्य आहे, कुठं निघाला, मावळण्या करता निघाला. कारण ज्याचा उदय झाला इथं त्याचा अस्त होतो, ज्याचा उदय होतो त्याचा अस्त होतो, जो उगवतो तो मावळतो आणि ज्याचा जन्म होतो मग कोणी असू त्यातून. उदंडची झाले जन्मोनी आमेले, उदंडची झाले जन्मोनी आमेले, ओनी आगेले राम रंग, राम रंग, ओनी आगेले राम रंग, राम कितीतरी लोक गेले म्हणजे हा लोक मृत्यू लोकच आहे. आणि म्हणून जसं एक उदाहरण सांगितलं जातं बरं का, वर्ष श्राद्धाचं निमित्त आहे, पुण्यस्मरणाचं निमित्त आहे. कैलासवासी आमचे श्री गोपीनाथ भीमा पाटील खकाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. तसं वर्ष श्राद्ध या विषयावर थोडंसं कीर्तनकारांना बोललं पाहिजे. पण ज्या वेळेला तरुणपणामध्ये एखादी व्यक्ती कुटुंबातून जाते, परिवारातून जाते, जसं मी सांगत असतो की उपदेशपर अभंग घेऊन उपदेशपर प्रकरणावर बोलणं सोपं आहे, उपदेशपर अभंग घेऊन उपदेश करणं सोपं आहे. परंतु असं म्हटलं जातं ज्याचं जळतं, हा बरोबर आहे ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. कुटुंबामध्ये ज्यांच्या परिवारामध्ये अचानक असा प्रसंग ज्या वेळेला घडतो तर त्याचा सामना करणं फार अवघड जातं. जसं आज आपल्यातून जाऊन ज्यांना
1 वर्ष पूर्ण झालं. कैलासवासी आमचे गोपीनाथ भीमा पाटील खकाळे, उपस्थित समस्त खकाळे परिवारामध्ये त्यांच्या मातोश्री गंगा भागीरथी आमच्या श्री पार्वताबाई भीमा पाटील खकाळे, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी आमच्या संगीता गोपीनाथ पाटील खकाळे, त्याचप्रमाणे श्री आमचे सोमनाथ गोपीनाथ पाटील खकाळे मुलगा आहे, त्याचप्रमाणे आमचे श्री दत्तात्रय भीमा पाटील खकाळे, त्याचप्रमाणे श्री वैभव नानासाहेब पाटील खकाळे, त्याचप्रमाणे श्री राहुल नानासाहेब पाटील खकाळे, त्याचप्रमाणे आमच्या सौभाग्यवती श्री माधुरी सोमनाथ पाटील खकाळे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती अर्चना प्रवीण पाटील सोनवणे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती आमच्या श्री सुवर्णा अमोल पाटील कुदळ, उपस्थित समस्त खकाळे परिवार, उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्यातून जाऊन ज्यांना या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं. एक दुर्दैवी घटना, जसं आपण महिन्यापूर्वी जो प्रसंग, ही घटना आपल्या कानावरची आली म्हणण्यापेक्षा घडली घटना अजितदादा पवारांच्या बाबतीतली. काही मिनिटं जर मिळाले असते तर ते विमान खाली आलं असतं, पण काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. कारण काळ आणि वेळ ज्या वेळेला एका वेळी आली तर प्रत्येकाला या ठिकाणी आपला देह ठेवावा लागतो. या लोकामध्ये आलेलो आहोत, या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. जसं एके ठिकाणी असं एक उदाहरण आलं, एक बाई 40 वर्षाचं वय झालं लग्न कार्य होऊन, परंतु मुलबाळ झालं नाही, संतती झाली नाही, आणि असं वाटत होतं की आपली कूस पवित्र व्हावी. पण 40 वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर एका आश्रमामध्ये ती बाई गेली आणि साधू बसलेले होते. आश्रमाच्या प्रांगणामध्ये साधू बसलेले होते आणि ही बाई गेली आणि बाईनं साधूचं दर्शन घेतलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमस्कार केला आणि रडायला लागले. डोळ्यातून अश्रू येऊ लागले, रडायला लागले, ढसाढसा रडायला लागले. साधूने विचारलं रडण्याचं कारण, बाईला विचारलं काय झाले तुला रडायला? दर्शनाकरता आली, आश्रमामध्ये आली आणि रडते का, काय झालं तुला रडायला? आपलं दुःख तिनं, आपली समस्या साधू समोर व्यक्त केले की महाराज, ती 40 वर्षाचा काळ लोटून गेला पण अजून कूस पवित्र झाली नाही, संतती झाली नाही, आणि त्याकरता मला रडू आलं. साधू आहे, साधूनं काय आयुर्वेदिक औषध दिलं आणि ते औषध सांगितलं की हे औषध घेत जा, झाली देवाची कृपा तर मूलबाळ होईल. ते साधूनं दिलेलं औषध तिनं घेण्याकरता सुरुवात केली आणि 2-5 महिन्यामध्येच बाई गर्भवती राहिली. तात्पर्य साधू आहे, आयुर्वेदिक काय औषध दिलं, फॉर्म्युला दिला आणि बाईला गुणही आला आणि बाई गर्भवती राहिली. वर्षाकाठी बाईला एक मूल झालं. आता आनंदच त्याचं नाव ठेवलं. त्याचं नावच काय ठेवलं? आता 30-40 वर्षाचा काळ निघून गेला आणि आता घरामध्ये जर पुत्र संतती झाली तर आनंदच होईल नाव. मुलाचं नाव आनंद ठेवलं. आनंद झाला, पण आता शरीर आहे. आता ते मूल, त्या मुलामध्ये बाई रंगली. लहानचं मूल मोठं होऊ लागलं करता करता ते मूल 5 वर्षाचं झालं. 5 वर्षाचं झालेलं मूल कर्मधर्म संयोगानं एक आजार जडला त्याला. आता शरीर आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. शरीर आहे, कोणता रोग कोणत्या वेळेला होईल हे सांगताच येत नाही. तात्पर्य मूल आजारी पडलं आणि एक रोग चढला त्याच्या शरीराला. डॉक्टरकडे गेली बाई, तपासणी केली. डॉक्टरनं सांगितलं की अशा अशा प्रकारचा रोग याला झालेला आहे आणि हे बाळ वाचणं वाटत नाही शक्य. आणि म्हणून जेवढा काही प्रयत्न माझ्याकडून होईल तेवढा मी प्रयत्न करतो, परंतु मला तर वाटत नाही की हे बाळ वाचेल म्हणून. प्रयत्न जेवढा करता येईल डॉक्टरनं तेवढा प्रयत्न केला, परंतु आता 40 वर्षाचा काळ निघून गेला आणि हे मूल तर घरामध्ये आलेलं आहे आणि याच्या प्रेमामध्ये ही बाई रंगलेली आहे आणि हे बाळ तर आजारी पडलं. डॉक्टरनं सांगितलं की माझे प्रयत्न जेवढे आहे तेवढे मी केले, परंतु हे बाळ काही हाती नाही लागू शकत आपल्या. आणि एक दिवस 5 वर्षाचं ते मूल मृत्यू झाला त्याचा. आता बघा,
अगोदर नावच आनंद ठेवलं आणि 5 वर्षाचं झालेलं जे मूल आहे ते मूल असा आजार जडला आणि त्या आजारामध्ये त्यांना आपला ध्येय ठेवला. विठ्ठल विठ्ठल आजारी पडलं, त्याचा मृत्यू झाला. गावातले लोक कळालं की 40 वर्षानंतर बाईला मूल झालं आणि आजार जडला, मूल मेलं. गावातले लोक, समजदार लोक आले, सांगितलं बाई आता मूल तर मेलेलं आहे, या मुलाला आपल्याला स्मशानभूमीमध्ये नेऊन याचा शेवटचा विधी करावा लागेल. पण मुलाकरता वेडी झाली, कोणत्या वेळेला मृत्यू येईल, जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. उदाहरण दिलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. अचानक नेईल ओढून ठाऊके नसता, न राहे दुष्यता हरिवीन. काळ केव्हा झडप मारील हे सांगता येत नाही. आणि मूल तर मृत्यूमुखी पडलं, मुलाचा मृत्यू झाला. गावातले समजदार लोक एकत्रित आले, समजावलं बाई याचा मृत्यू झालेला आहे, याला आपल्याला आता स्मशानभूमीमध्ये नेऊन याचा शेवटचा विधी करायचा आहे. पण बाई बेडी झालेली असल्यामुळं बाईनं सांगितलं माझ्या मुलाला जर हात लावाल तर खबरदार. बाई आहे, आई आहे ना, लेकोराचे हित. मूल आहे, मूल मृत्यूमुखी पडलेला आहे, मुलाचा मृत्यू झालेला आहे, पण बाई म्हणते की खबरदार माझ्या मुलाला जर तुम्ही हात लावाल. कोण म्हणतं माझं मूल मेलेलं आहे? आता मेलेलंच आहे ते, पण असं म्हणतात आईची वेडी माया. असं म्हणतात मूल मेलेलं आहे, पण तिने सांगितलं नाही माझं मूल मेलेलं नाहीये, ते झोपलेलं आहे, त्याला कुणीतरी उठवा. आता मुलाकरता वेडी झाली, परंतु समजदार लोक समजावून सांगितलं परंतु ऐकायला तयार नाही. अशा वेळेला काही समजदार जो वर्ग होता, समजदार काही लोक होते, त्यांनी पाहिलं की आता ही बाई आपल्या मुलाकरता वेडी झालेली आहे, अशा वेळेला हिला समजावलं पाहिजे. मग समजदार मनुष्य समोर आला आणि त्यानं सांगितलं बाई ज्या साधूच्या कृपेने तुला हे मूल झालेलं आहे, आम्ही ऐकलेलं आहे की साधूच्या जर मनात आलं तर साधू मेलेले माणसं सुद्धा जिवंत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपण ऐकतो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग ज्या वेळेला घडतो, मेले माणूस जिथं उठविल. ज्यांची अंत्ययात्रा निघाली होती सच्चिदानंद बाबाची, त्यांची धर्मपत्नी, तिनं माऊलीला पाहिलं आणि माऊलीला पाहिल्यानंतर दर्शन घेण्याकरता खाली वाकली. माऊलींच्या मुखातून शब्द निघाला सौभाग्यवती भव. ती माऊली माऊलींना बोलायला लागली, माऊली असं काय बोलून गेले तुम्ही? अहो माझं सौभाग्य तर चौघांच्या खांद्यावर निघालं. लोक निघाले त्यांना घेऊन कुठं स्मशानभूमीमध्ये शेवटचा विधी करण्याकरता निघाले आणि तुम्ही म्हणता सौभाग्यवती भव. साधू आहे, साधू बोलून गेले, पण तू तीच तिरडी खाली ठेवली आणि आवाज दिला सच्चिदानंद सच्चिदानंद उठ म्हणल्याबरोबर उठला माणूस. तसं बोल म्हटल्यानंतर रेडा बोलावला आणि चल म्हटल्या बरोबर भिंत चालवली. दोन शब्द प्रयोग आहे बघा. माऊलींचं चरित्र बघा तुम्ही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की उठ, उठ म्हणल्यावर उठून बसला. बोल म्हटल्याबरोबर रेडा बोलवला. चल म्हटल्याबरोबर भिंत. थोडं बोलले. 14 वेळेला ज्या महापुरुषांना काळाला परत पाठवलं असे सांगदेव महाराज समोरून आले. चल म्हटल्याबरोबर चालविली जड भिंती. म्हणून समजदार लोक होते, त्यांनी सांगितलं ज्या साधूच्या कृपेनं तुला मूल झालेलं आहे
साधू करू शकतात, जिवंत करू शकतात. तिनं आपल्या मुलाला घेतलं आणि गेली ती आश्रमामध्ये, साधूच्या आश्रमामध्ये. साधू बसलेले होते. साधूच्या चरणावर त्या मुलाला टाकलं आणि बोलून गेली, महाराज माझ्या गावातले लोक म्हणतात की हे तुझं मूल मेलेलं आहे. पण महाराज मी म्हणते नाही, माझं मूल मेलेलं नाही. म्हणून मी अगोदर बोलून गेलो. याला म्हणतात आईची विडी माया. मूल मेलेलं आहे आणि साधूच्या चरणावर टाकल्यानंतर ती बाई बोलून गेली की आमच्या गावातले लोक म्हणतात की हे मूल मेलेलं आहे. पण महाराज हे मूल मेलेलं नाही हो, हे मूल जिवंत आहे, फक्त झोपलेलं आहे. याला उठवा ना हो तुम्ही, तुमच्याच कृपेने मला हे बाळ झालेलं आहे, याला उठवा. साधूनं नाडी परीक्षा केली. साधूला सुद्धा कळलं ना काय हे रामनाम सत्य झालेलं आहे, हे गेलेलं मूल आहे. पण आता साधू जर त्याच लोकांप्रमाणे जर बोलायला लागला ना, आता त्या लोकांमध्ये साधू मध्ये काय फरक राहिला हो. साधूनं जर सांगितलं की हे मूल मेलेलंच आहे, लोक म्हणतच होती काय हे मेलेलंच आहे. पण साधू आहे. साधू काय एका गावाचं पाणी पिलेला 12 नाही 1200 साधू आहे. साधूने सांगितलं, नाडी परीक्षा केली, नाडी परीक्षेतून कळून आलं का मूल मेलेलं आहे. पण आता मी जर असंच बोललो की मूल मेलेलं आहे तर आता ते तरी काही उचित नाही. मग साधूने सांगितलं, बाई रडू नको, काय झालं तुला रडायला. अहो आमच्या गावातील लोक म्हणतात मेलं. अशी बात नाही, मेलेलं नाहीये, मग हे झोपलेलं आहे. अहो महाराज मी सुद्धा तेच म्हणत होते, हे मूल झोपलेलं आहे, महाराज उठवा ना. साधू आहे. साधूने सांगितलं, मुलाला उठवतो मी, पण मुलाला उठवण्याकरता आपल्याला काही औषध पाहिजे, आपल्याला काही वस्तू पाहिजे. महाराज काय देऊ. मूल जर उठत असेल तर काय पाहिजे ते मी द्यायला तर आहे. महाराज माझा जीव देते मी. साधूने सांगितलं, तुझा जीव नको, फक्त काही वस्तू पाहिजे ना, त्या वस्तू मला प्राप्त करून दे. महाराज सांगा, तुम्ही वस्तूचं नाव सांगा, मी तुम्हाला आता ती वस्तू प्राप्त करून देते, आणून देते, परंतु माझ्या बाळाला उठवा. साधू आहे. साधूनं पाहिलं मूल मेलेलं आहे आणि आता हिची मनस्थिती जी आहे ना ती अस्थिर झालेली आहे. म्हणून बाईला समजावलं पाहिजे. पण समजावण्याकरता साधूनं सांगितलं, बाई आपल्याला मोहऱ्या पाहिजे. मोहऱ्या म्हणजे ज्या भाजीला आपण वापरतो फोडणी करता त्या मोहऱ्या. मुठभर मोहऱ्या जर मला तू आणून दिल्या तर हे तुझं मेलेलं मूल मी उठवतो. बाईनं पाहिलं, मुठभर मोहऱ्या जर आणून दिल्या तर साधू आपल्या मुलाला उठवतात. आत्ता जाते महाराज आणि घेऊन येते मोहऱ्या. बाई निघाली मोहऱ्या आणण्याकरता, परंतु जाता जाता साधूनं थांबवलं. सांगितलं, बाई थांब, मोहऱ्याच घेऊन ये. पण मोहऱ्या किती आणायच्या, किती, फक्त मुठभर मोहऱ्या आणायच्या. हो महाराज मुठभरच मोहऱ्या घेऊन येते. पण लक्षात ठेव, अशा घरामध्ये जा, अशा घरामधून मोहऱ्या घेऊन ये की ज्या घरामध्ये आजपर्यंत कुणीच मेलं. ऐकताय ना तुम्ही काय बोलून गेले साधू. अशा घरामधून मुठभर मोहऱ्या घेऊन ये की ज्या घरामध्ये आजपर्यंत कुणीही मृत्यू पावलं नाही, कोणाचाही मृत्यू झाला. हो महाराज अशाच घरामधून घेऊन येते ना की ज्या घरामध्ये आजपर्यंत कोणीच गेलं. आता आपल्याला कळालं, पण बाईची मनस्थिती स्थिर नाहीये. तिनं सांगितलं, हो महाराज अशाच घरामधून घेऊन येते मुठभर मोहऱ्या की ज्या घरामध्ये आजपर्यंत कोणीच मेलं नाही. जा. मग गेली ती गावामध्ये गेली. आता असं कोणतं घर सापडेल हो तिला. घरामध्ये जावं म्हणावं, मला मुठभर मोहऱ्या मिळतील का. घरातले लोक अगोदरच कळालं होतं की हिचं मूल मेलेलं आहे आणि मोहऱ्या देण्याकरता आली. हो मला मुठभर मोहऱ्या द्या. साधूनं सांगितलं की मुठभर मोहऱ्या जर घेऊन आली तर तुझं बाळ मी उठवतो, देता का मला मुठभर मोहऱ्या. घरातले लोक आश्चर्यचकित व्हायचे. आश्चर्य वाटायचं की या बाईला मुठभर मोहऱ्या दिल्या म्हणजे हिचं मूल उठतं. मग ज्या घरामध्ये ती गेली त्या घरातली लोक म्हणायची, मुठभर मोहऱ्या कशा करता, आमच्या घरामध्ये पोतभर मोहऱ्या आहे, पोतभर मोहऱ्या घेऊन जा ना तुझं जर मूल उठत असेल तर. तिने म्हणावं, नाही, फक्त मुठभर मोहऱ्या द्या. मुठभर मोहऱ्या तिच्या हातामध्ये घरातल्या व्यक्तीनं ठेवल्या. पण मोहऱ्या घेत असताना तिनं विचारलं, घरातल्या लोकांना विचारलं, मुठभर मोहऱ्या तर तुम्ही देत आहात, मला मुठभरच मोहऱ्या पाहिजे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या घरातलं आजपर्यंत कोणी गेलं तर नाही ना. कारण साधूनं सांगितलेलं की अशा घरामधून मुठभर मोहऱ्या घेऊन ये की ज्या घरामध्ये आजपर्यंत कोणी मेलं. अहो ते लगेच बघायचे ना त्या भिंतीवर, कैलासवाशी
वैकुंठवासी, स्वर्गवासी, मला सांगा तुम्ही असं कोणतं घर आहे की ज्या घरामध्ये कैलासवासी, वैकुंठवासी, कैलास स्वर्गवासी आजपर्यंत झालं नाही. सगळं गाव तिनं पायाखाली घातलं, परंतु तिला एकही घर असं सापडलं नाही की ज्या घरामध्ये कोणीही मेलेलं. साधू बोध झाला, तिकडच तिला साधूचा बोलण्याचं रहस्य कळालं. साधूला काय म्हणायचं होतं हे तिला कळालं, रहस्य कळालं. साधूचं म्हणणं हे होतं की बाई, या जगामध्ये जो आला, ज्या घरामध्ये जी मंडळी आली, त्यांना प्रत्येकाला मरावं लागतं, कारण हा लोक मृत्यू लोक आहे. साधूच्या बोलण्याचं रहस्य कळालं, साधूच्या बोलण्याचं वर्म कळालं. साधूच्या आश्रमामध्ये गेली आणि साधूच्या चरणावर ठेवलेलं मूल तिनं उचललं, स्वतःच्या हातानं शेवटचा विधी बाळाचा तिनं पार पाडला. का बोलतोय हा विषय? याकरता बोलतो की ज्या लोकाचे आपण निवासी आहोत, या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे, आणि या मृत्यू लोकांमध्ये मृत्यूला निमित्त पाहिजे, मृत्यूला निमित्त पाहिजे नाव. मृत्यू तर होतो या ठिकाणी. येथे नाही उरो आले यावता, हेर ते पामर जीव किती, हे देवाच्या बद्दलचं प्रमाण आपण नेहमी ऐकतो. तसं एकूण तर या ब्रह्मांडामध्ये 14 लोक आहे. आपण जिथं बसलेलो आहोत याला मृत्यू लोक म्हणतात. तिथून वर आहे 7 लोक, भुवर लोक, स्वर्ग लोक, महर लोक, जनो लोक, तपोलोक, सत्यलोक. वर 7 लोक आहे. खाली सुद्धा 7 लोक आहे. शास्त्रामध्ये त्याची नावं येतात. खाली आहे अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ आणि पाताळ. आणि मृत्यू लोकातल्या जंक्शन स्टेशनवर तुम्ही आम्ही काही दिवसाचीच मेहमान म्हणून उतरलेलो आहोत. इथं आया है सो जाएगा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, दम बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून आमचे संत महात्मे एके ठिकाणी असं प्रमाण देतात, क्षणभंगूर नाही भरवसा, थोडा माझ्या काही ना झाले मग गळा पडेल पुढे विचार थोर आहे ओळसा, राम राम या लोकांमध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणावं, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. म्हणून राम राम स्मरा आधी. देवाचं भजन करण्याकरता तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आता आपल्या कुटुंबातून, आपल्या परिवारातून जी व्यक्ती जाते, त्या व्यक्तीच्या निमित्तानं, त्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ एक कर्मकांड म्हणून आपण जो विधी करतो त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. वर्षश्राद्ध म्हणजे काय? वर्ष म्हणजे 12 महिने पूर्ण झाले.
त्याला म्हणतात वर्ष. आणि श्राद्ध म्हणजे काय? आता श्राद्ध शब्दाचा अर्थ होतो श्रद्धया क्रियते कर्म इति श्राद्ध. म्हणजे आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जो विधी श्रद्धायुक्त अंतःकरणानं करावा त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध. कारण गेलेल्या व्यक्तीचे आपल्यावर काही ऋण आहे, काही उपकार आहे, त्यांच्या ऋणातून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता केलेला विधी म्हणजेच वर्ष श्राद्ध. वर्ष श्राद्ध नाही केलं तर काय होतं? प्रश्न मीच केला तुम्हाला. आपण आपल्या कुटुंबातून परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं वर्ष श्राद्ध करतो. हा विधी जर आपण नाही केला तर काय होतं? त्याचे दुष्परिणाम 2 मिनिटांमध्ये याकरता मी मांडतो की वर्ष श्राद्ध जे आपण करतो तर गेलेली व्यक्ती आपल्यातून जाऊन तर 1 वर्ष पूर्ण झालं. मग त्या व्यक्तीच्या शरीराला तर तुम्ही आम्ही स्मशान भूमीमध्ये घेऊन गेलो, चितेवर तो देह ठेवला, मुलानं अग्नी दिला, काही क्षणामध्ये ते पंचमहाभूताचं शरीर जळून भस्म झालेलं भस्म झालेली राख एखाद्या गोणीमध्ये पोत्यामध्ये आपण भरवली आणि गंगेसारखा पवित्र तीर्थामध्ये नेऊन विसर्जित केली. वाहत्या पाण्यामध्ये ते भस्म ती राखही समुद्राला वाहून गेली. मग वर्ष श्राद्ध का करतो आपण? वर्ष श्राद्ध करण्याचं महत्वाचं रहस्य हे आहे की व्यक्तीचा मृत्यू जरी झालेला असला, व्यक्तीच्या मृत्यूनंतर मनुष्याचं जीवन असतं. काय काय बोलून गेलो मी? व्यक्तीच्या मृत्यूनंतर मनुष्याचं जीवन आहे. आयुष्य संपलं पण मृत्यूनंतरही मनुष्याचं जीवन आहे. याला प्रमाण आहे आपल्या पाठीमागे असणारा जो बोर्ड आहे ना, त्याला ते प्रमाण आहे. जसं शब्द लिहिलेला आहे, गेलेल्या व्यक्तीच्या नावाच्या अगोदर शब्द लिहिलेला आहे. कोणता? कैलासवासी. कै शब्द लिहिलेला आहे. कै नसला तर दुसरा असतो कोणता? वै. आणि कै आणि वै जर नसला तर तिसरा असतो स्व. मग आता याचा अर्थ आपल्याला माहितीये. कै म्हणजे कैलासवासी, वै म्हणजे वैकुंठवासी आणि स्व म्हणजे स्वर्गवासी. आता याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तात्पर्य याचं रहस्य असं आहे की मृत्यूनंतर कैलासाला जाणारं कोणीतरी आहे हे सिद्ध झालं. मृत्यूनंतर वैकुंठाला जाणारं कोणीतरी आहे हे सिद्ध झालं. आणि मृत्यूनंतर वैकुंठाला जाणारं कोणी, स्वर्गाला जाणारं कोणीतरी आहे हे सिद्ध झालं. तात्पर्य मृत्यूनंतरही मनुष्याचं जीवन आहे हे सिद्ध झालं. म्हणून गेलेल्या व्यक्तीच्या ऋणातून, गेलेल्या व्यक्तीच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलेलं कर्मकांड, केलेला विधी म्हणजेच वर्ष श्राद्ध. पण या लोकांमध्ये आल्यानंतर आपल्याला हे देव आज्ञा होणार, असा बोर्ड आपलाही लागणार. फक्त त्या वेळेला एवढंच होईल. काय? कीर्तनकार महाराज दुसरे असतील, आमचे टाळकरी टाळ वाजवणारे दुसरे असतील आणि समोर बसलेले ऐकणारे तुम्ही दुसरे असाल. परंतु या लोकांमध्ये मृत्यू झाल्यानंतर देव आज्ञा प्रत्येकाला होणार. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणूनच समाजाला उपदेश करतात, मिळाला तुम्हाला आम्हाला मनुष्य देह, मनुष्य शरीर तुम्हाला आम्हाला मिळालं. जे मनुष्य शरीर आम्हाला मिळावा अशी इच्छा ते देवासमोर व्यक्त करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोके भावा जन्मा मृत्यू लोके भावा स्वर्गातील देव देवाकडे प्रार्थना करतात आणि तो नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. पण मिळाला पण कळाला जसा पाहिजे तसा नाही कळाला. एका वर्गाला मिळाला पण आणि
कळालं आपण साधू संतांना विचारा, ते म्हणतात आम्हाला मनुष्य देह मिळाला आणि या मनुष्य देहाला आल्यानंतर आम्ही शेवटचा दिवस गोड व्हावा या करता दीनरजनी हाची धंदा. आम्ही धंदा केला. कोणता धंदा? कांदे लावायचा नाही नुसता. दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. भगवंताचं भजन केलं आम्ही, भगवंताचं भजन केलं आणि भगवंताच्या भजनामुळे आमचा शेवटचा दिवस गोड झाला. शेवट होतो भला, कारण इथं प्रत्येकाचा शेवट होतो आणि शेवटचा दिवस गोड व्हावा या करता. यासाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकाचा शेवट होतो आणि तो शेवटचा दिवस गोड व्हावा या करता जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से. लोक म्हणतात आम्हाला भजन करण्याकरता वेळ नाही. कबीर महाराजांचा ऐका. कबीर महाराज म्हणतात की तुम्हाला देवाचं भजन करण्याकरता वेळ नाही. जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. देवाचं जर भजन नाही केलं तर खंतीते न करा होणे गाढव कुतरा. देवाचं भजन संत महापुरुषांनी केलं. बोलतात ते की शेवटचा दिवस आमचा गोड झाला, पण महाराज तुम्ही तुमचा शेवटचा दिवस गोड व्हावा या करता काय केलं? काही थोडा बहुत लाग पात जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे काही असे अभंग आहे. महाराज म्हणतात आपण जसं हा विधी करतो ना, वर्ष श्राद्धाचा हा विधी करतो, महाराज म्हणतात मी सुद्धा केला. पिंड पदावरी दिला फुले करी माझे झाले गया वर्जन फिटले. म्हणजे कुणाचा तरी ऋण आहे आपल्यावर, कुणाचा तरी उपकार आहे. त्या उपकारातून त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हे कर्मकांड करावं. आले भागात करी तो आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य, त्या कर्तव्याचं पालन करा. परंतु आपलाही शेवटचा दिवस गोड व्हावा या करता काय करा? म्हटली भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला. टाळी वाजवा सर्वजण, टाळी वाजवा. भज गोविंद गोविंद गोपाला भज मुरली मनोहर नंद लाला भज मुरली मनोहर नंद लाला भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोपाला भज मुरली मनोहर नंद लाला भज मुरली मनोहर नंद लाला भज मुरली मनोहर नंद लाला
नवे नवे कबीर महाराज एके ठिकाणी असं बोलतात, टोकाचं बोलतात. कसं बोलतात ते? टोकाचं. कसं? प्याला पिओ हरी नाम का. इथं भजन करण्याकरता आलो ना. देवे दिला देह भजना गोमटात याची देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये देवाचं भजन करता येतं म्हणून टोकाचं बोलतात. म्हणजे असा शब्द प्रयोग करतात बोलताना तुम्हाला आम्हाला. प्याला पिओ हरी नाम का अखिया कियो लाल भजन करो भगवान का तो झक मारेगा काल. हे टोकाचं बोलणं झालं. याच्या पुढे बोल आता शब्द नाही. भगवंताचं भजन केलं तर शेवटचा दिवस गोड होईल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात दुर्लभ असणारा मनुष्य देह काकताली न्यायाप्रमाणे. काकताली म्हणजे माहिती आपल्याला न्याय. काकताली न्याय म्हणजे आंधळा माणूस. काक म्हणजे कावळा. ताली म्हणजे आंधळ्या माणसाच्या हातामध्ये योगानं स्नान करण्याकरता गंगेच्या पात्रामध्ये गेला आणि ऐकलं होतं त्यानं राजाला कावळा पाहिजे म्हणून ऐकलं होतं. आणि कावळा जर कोणी पकडून आणून दिला तर त्याला किती पैसे? 2000 रुपये बक्षीस. ऐकलं होतं. गंगेच्या पात्रामध्ये स्नान करत असताना बुडी मारली, 2 हात वर केले, वर हात करून टाळी वाजवली. टाळी वाजवत असताना त्याच्या हातामध्ये योगानं कावळा त्याच्या टाळीमध्ये आला. आपण म्हणतो ना आता टाळीमध्ये, टाळीमध्ये कावळा सापडला. आंधळ्या मनुष्याच्या हातामध्ये कावळा आला. पाहिलं त्यानं, चाच पडलं त्याला तर हा तर कावळा आहे. मग बगलेमध्ये घेतला त्यानं, पाण्याच्या वर आला, दुसऱ्या बगलेमध्ये कपडे घेतले, हातामध्ये काठी घेतली, निघाला ना तो परतीचा प्रवासाला. पण परतीचा प्रवास करत असताना त्याचं मनोराज्य सुरू झालं. एका कावळ्याचे किती? 2000 रुपये. कावळा पकडणं अवघड आहे का? और कावळा पकडणं काहीच अवघड नाही ना. फक्त पात्रामध्ये जायचं. अंदूक दिसत होतं त्याला. मनोराज्य सुरू झालं. एका कावळ्याचे जर 2000 मिळणार आहे राजाकडून तर दिवसभरामध्ये 5-25 वाटलं त्याला. मनोराज्य सुरू झालं. पुन्हा तो आला ना, पात्रामध्ये उतरला. पहिला कावळा त्याचा बगलेमध्ये होता, दुसरा आता पुन्हा कावळे पकडायचे त्याला. आता कसे पकडणार? जसा पहिला पकडला तसा पकडायचा. पात्रामध्ये उतरला आणि पाण्यामध्ये बुडी मारली त्यानं. पाण्यामध्ये बुडी मारली, 2 हात केले वर त्यानं. 2 हात वर केले, राम कृष्ण हरी म्हणून त्यानं टाळी वाजवली. काय घडलं आता ते? अहो घडलं नव्हते. जे बगलेमध्ये जो योगानं अगोदर जो आला होता तो बगलेतलाही गेला. आता दिवसभर बैस म्हणा तू टाळी वाजव. म्हणजे बगलेतलाही गेला आणि टाळीमध्ये कावळा आला. म्हणून आपण म्हणत असतो त्याला काकताली न्याय. तसं तुम्हाला आम्हाला पावला हा देह काकताली न्याय. तुम्हाला आम्हाला हा मनुष्य देह काकताली न्यायाप्रमाणे प्राप्त झाला. महाराज म्हणतात या मनुष्य देहाला आल्यानंतर प्रयत्न करा देवा करता. जोपर्यंत आयुष्य संपलं नाही तोपर्यंत, जोपर्यंत म्हातारपण आलं नाही तोपर्यंत, जोपर्यंत संपूर्ण इंद्रियामध्ये सामर्थ्य आहे तोपर्यंत, यावत स्वस्त मिदम कलेवर गृहम यावच्च दूरे झरा यावच्चेंद्रिय शक्तिर प्रतिहता यावत क्षयो नायुषः आत्मश्रेयंसी तावदेव विदुषा कार्यः प्रयत्नो महान प्रोद्दीप्ते भवने तु कुप खननम प्रत्युद्यमः कीदृश. कळालं तुम्हाला? सांगतो ना मी, त्याचा अर्थ सांगतो. अर्थ असा आहे की जोपर्यंत शरीराचं आपल्याला सहकार्य आहे, जोपर्यंत इंद्रियामध्ये बल आहे तोपर्यंत, आयुष्य संपलं नाही तोपर्यंत, म्हातारपणाला नाही तोपर्यंत, यावत स्वस्त मिदम शारीरिक स्वास्थ्य प्राप्त आहे तोपर्यंत देवा करता प्रयत्न करा. कारण म्हातारपण आल्यानंतर, जसं एक उदाहरण दिलं या श्लोकामध्ये की एका व्यक्तीनं 2 कोटी रुपये खर्च करून एक सागाचा बंगला उभा केला. आता त्याचा बंगला आहे बिचाराचा, आपल्याला सांगायला कीर्तनामध्ये काही हरकत नाही. पण 2 कोटी रुपये ज्या बंगल्याकरता खर्च केला, सागाचा बंगला उभा केला, परंतु एक दिवस तो बंगला पेटला. पेटू नये कोणाचे, पण पेटला तो बंगला. आणि ज्याचा बंगला होता तो अंगणामध्ये आला, हातामध्ये टिकाव घेतला, हातामध्ये जे काही वीर खोदण्याकरता जे हत्यार पाहिजे ते घेतलं आणि अंगणामध्ये काय घेण्याकरता सुरुवात केली त्यानं? विहीर. कशा करता? त्याचा बंगला पेटला, सागाचा बंगला आहे तो पेटला. मग आता येणारे जाणारे लोक त्यांनी पाहिलं 2 कोटी रुपये बंगल्याकरता खर्च केले आणि तो बंगला पेटला. आणि हा बाबा काय करतो नेमकं? विचारायला लागले लोक, बाबा काय झालं नेमकं? बंगला पेटला आणि तुम्ही काय करता? त्यानं सांगितलं तुमच्या डोळ्याला काय भात बांधला? अरे माझा बंगला पेटला.
पण बंगला पेटला हे आम्हाला दिसतं, पण तुम्ही काय करता? त्यानं सांगितलं बंगला पेटला पण बंगल्याला विझवण्याकरता पाणी उपलब्ध नाही. मग आता पाणी उपलब्ध नाही, मग काय करता? म्हटले मला आता विहीर घ्यायची आणि विहिरीला पाणी लागेल आणि त्या विहिरीला लागलेल्या पाण्यानं काय विझवायचा? त्याच्या बापानं पाहिलं का होते? अहो शक्य आहे का होय? हे जसं शक्य नाही तसं म्हातारपण आल्यानंतर म्हातारपणी थेटे पडेसे भोकला, हात कपाळाला लावून वैशी, खोबरियाची वाटे झाले असे मुख, गळत असे मुख श्लेष्मपुरी. म्हातारपण आल्यानंतर शेजारी पाजारी देवाला नवस करता. शेजारी म्हणती, काय म्हणती? शेजारी म्हणती मरे नाका मेला अनिला कांटाळा इणी अम्मा. नवे नवे जिच्या बरोबर संसार केला ती म्हणते बाईल म्हणे खर मरता तरी. खर म्हणजे खरं नाही, खर शब्दाचा अर्थ होतो गाढव. ती म्हणते पतीला म्हणते, पतीला उद्देशून म्हणते बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशी येले घर थुंकोनिया. मग ऐसी दशा येईल पुढे तरी मन होईल वेडे म्हणून चिंतोने ठेवी रोकडे आत्मतत्व. म्हातारे लोक भजन करतात का हो? वाटतं का तुम्हाला? जसं नाथ महाराज एके ठिकाणी असं वर्णन करतात, मज नाही हात पाय डोळा पडले बधीर झाले वाचा गळू लागले लाळ आणि आश्वाना परी गते झाले अवघे करते आड मजनाई हात पाय डोळा पडले झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. श्वानापरी, श्वान म्हणजे कुत्र्याप्रमाणे श्वानापरी गती झाली अवघी करती हाड हाड. सगळेजण हाड हाड करतील. आयुष्य दशा येईल पुढे तर मन होईल वेडे म्हणून चिंतोने ठेवी रोकडे आत्मतत्व. म्हणून देवाचं भजन करायचंय, म्हणून देवाची भक्ती करायचंय. जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे अधिकारी महापुरुष समाजाला उपदेश करतात. त्यांचा धंदा नाहीये, आणि ज्यांचा कीर्तन करणं हा नुसता धंदा झालेला असेल ना तर त्यांचाही उद्धार होणार नाही, समाजाचाही उद्धार होणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ बघा, बुडत हे जन न देखावे डोळा. या समाजाला तारण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाचा गाथा लिहिला, समाजाकरता लिहिला, समाजाच्या हिताकरता लिहिला. ते जगद्गुरु तुम्हाला आम्हाला हिताचा उपदेश करतात. महाराज म्हणतात नरदेह तर मिळाला, मनुष्य शरीर तर मिळालं, परंतु या मनुष्य शरीराला आल्यानंतर जे युग चालू आहे हे कलियुग चालू आहे, आणि या कलियुगामध्ये देवाला प्राप्त करण्याकरता इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक सोपं साधन सांगितलं बरं का. सोपं साधन सगळ्यांना करता येईल. सकळासी येथे आहे अधिकार. जे साधन सगळ्यांना करता येईल. कलियुगामध्ये अनेक साधन आहे देवाच्या प्राप्तीची, परंतु या कलियुगाला अनुसरून एक सोपं साधन, ते साधन म्हणजे नामसंकीर्तन साधन पै सोपे. सगळ्यात सोपं, सगळ्यांना करता येईल. बघा करता येतं की नाही बघा. ज्यांना ज्यांना हात आहे ते हाताने टाळी वाजवा, मुखानं देवाचं भजन करा. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे राम राम राम
तुम्ही आपण सगळ्यांनी भजन केलं. हे भजन सगळ्यात मोठा प्राणी आहे हत्ती. उदाहरणार्थ हत्ती सगळ्यात मोठा प्राणी आहे, पण हत्ती हे भजन करू शकतो का? बैल हे भजन करू शकतात का? म्हशी हे भजन करू शकतात? करू शकतात नाही. याची देही घडे देवाचे. मनुष्य शरीरामध्ये आपण आलेलो आहोत आणि भगवंतानं हे उभं मॉडेल दिलेलं आहे आपल्याला. हे मॉडेल आहे. तसं बघा इतर मॉडेल बघा तुम्ही. 84 लाख योनी, 84 लाख योनीमध्ये जेवढे काही भगवंतानं मॉडेल बनवले म्हणजे योनी आहे, त्यांच्या शरीराची रचनाची आडवी आहे. कशी आहे? आडवी आहे. आणि चालतात कसे ते? सरळ. आडवी शरीराची रचना आहे, परंतु त्यांचं चालणं कसं आहे? सरळ आहे. सरळ चालतात. शरीराची रचना आडवी आहे पण चालणं सरळ आहे. हे कसं आहे? उभं आहे. हे मॉडेल बघा तुम्ही. हे उभं आहे, परंतु यानं जर ठरवलं ना, हा जिथं जातो तिथं, हा जिथं जातो तिथं आडवा. आडवायचं असेल तर मग पाणी आडवा, लावायचे असतील तर मग झाडे, हा शिवीगाळ नाही झाडे लावा, पाणी आडवा. तात्पर्य भगवंताचं भजनच करण्याकरता दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन. जेणे तो जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. भगवंताचं भजन करण्याकरता मुख दिलं, भगवंताला पाहण्याकरता डोळे दिले, कीर्तन ऐकण्याकरता कान दिले. म्हणून कबीर महाराजांनी एके ठिकाणी म्हणावं, मत कर मोह तू हरी भजन को मान रे. नयन दिए दर्शन करने को, नयन दिए दर्शन करने को, हाथ दे कर दान रे. कान दिए श्रवण दिए. कान दिले, डोळे दिले, हात दिले, पाय दिले. कशा करता? जन्म आणि मृत्यूचं, गर्भवासाचं दुःख समाप्त होण्याकरता. बरं का, गर्भवासाचं दुःख म्हणजे तुमची आमची स्मरणशक्ती कमकुवत आहे. बरोबर आहे. 1 वाजत आला याचं भान मला आहे. 1 वाजेपर्यंतच आपण ठेवणार आहोत आपला विषय. अजून मी ठोकबारोकमाई व्हायचं आहे याचंही भान मला आहे. तात्पर्य, मनुष्य देह मिळाला आणि मनुष्य देहाला आल्यानंतर भगवंतानं हे मनुष्य शरीर याकरता दिलं. जन्माचं एक दुःख आहे, भोगून आलो तुम्ही आम्ही. जन्माचं दुःख म्हणजे आता समजा उदाहरणार्थ कीर्तनकाराला उकडायला लागलं, काय आणलं इथं? काय म्हणतात? कूलर आणलं, हे का नाही? म्हणजे इथं जर उकडायला लागलं तर इथं सुविधा उपलब्ध आहे, इथं सुविधा उपलब्ध करता येते. परंतु तुम्ही आम्ही सर्वजण अशा स्थानावर उकडलो. तासभर नाही, 2 तास नाही, किती तास? किती तास नाही, किती दिवस नाही, 9 महिने उकडलो. कुठं? मातेची या उदर वरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. आईच्या उदरामध्ये तुम्ही आम्ही गर्भवासाचं दुःख 9 महिने भोगलं. महाराज म्हणतात त्या स्थानावर असताना काय सांगू गर्भीची यातना. मज भोगिता नारायणा मौस मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा जात असे. तात्पर्य, एक गर्भवासाचं दुःख, संसारामधलं दुःख आणि मृत्यूचं दुःख, हे जन्म मृत्यूचं दुःख समाप्त व्हावं म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी योगाला अनुसरून एक साधन सांगितलं. अभंगाच्या ऐसी जोडी करा,
स्वतःचं नाव प्रभू रामचंद्राचं नाव राम आहे, परंतु स्वतः प्रभू रामचंद्रानं पाहिलं की माझ्या नावामुळं पाण्यावर दगड तरतायत, माझ्या नावामुळं पाण्यावर दगड तरतात,
तर मी पाण्यामध्ये दगड टाकून पाहिला तर तरतो की नाही हे स्वतः भगवंतानं प्रयोग करून पाहिला. एक दगड घेतला, पाण्यामध्ये सोडलेला दगड पाण्यामध्ये बुडाला. ज्यांचं नाव राम आहे, पाण्यामध्ये दगड सोडला, पहिला बुडाला, दुसरा बुडाला आणि तिसराही बुडाला. प्रभू रामचंद्र विचार करतायत की माझं नाव राम आहे, मग मी पाण्यामध्ये सोडलेला दगड का बुडाला? पण मी 3 दगड सोडले आणि 3ही दगड पाण्यामध्ये बुडाले. आपण दगड सोडताना आपल्याला कोणी पाहिलं की काय? म्हणून प्रभू रामचंद्रानं पाठीमागं वळून पाहिलं की हनुमानजी उभे होते. हनुमानजींना विचारलं, हनुमानजी आपलं आगमन? हनुमानजीनं उत्तर दिलं, पहिल्याच दगडाला आलो मी. तुम्ही ज्या वेळेला पाण्यामध्ये दगड सोडला त्याच वेळेला माझं आगमन झालं. प्रभू रामचंद्रांना विचारलं, हनुमानजी माझं नाव राम आहे, माझ्या नावामुळं पाण्यावर दगड तरतायत हे मी पाहतो. माझं नाव राम असताना मी पाण्यामध्ये सोडलेले दगड का बुडाले? त्याचं कारण कळेल. हनुमानजींनी सांगितलं, तुझ्या नामाचा महिमा तुझं ना कळे मेघश्यामा. प्रभू तुमच्या नामाचं महात्म्य तुम्हाला कळणार नाही. प्रभू रामचंद्राच्या नावामध्ये हे सामर्थ्य आहे की जे सामर्थ्य प्रभू रामचंद्रामध्ये नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाला या ठिकाणी हे आत्मकल्याण एक सोपं साधन सांगितलं. महाराज म्हणतात, त्या नरदेहाला आल्यानंतर ऐसी जोडी करा, रामकंठी धरा. काय होईल रामनामानं? जन्म आणि मृत्यूचं जे दुःख आहे, गर्भवासाचं जे दुःख आहे, हे दुःख नाहीसं होईल. जेणे चुके फेरा गर्भवास. म्हणून 2 मिनिटं फक्त भगवंताचं भजन आणि झालेली सेवा या ठिकाणी प्रभू चरणी आपण समर्पित करूया. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीणतेची फळ, नाव धड करा सहस्र नामाची जे भव सिंधूची धडी पावी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली दोन मिनिटं हात वर करा. 2च मिनिटं फक्त 2च मिनिटं हात वर करायचे आणि हात वर करून मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन. कारण काळावर सुद्धा विजय मिळवता येतो रामनामानं. रामनामामध्ये ही शक्ती आहे, सामर्थ्य आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, हे भजन मी का करून घेतलं त्याचं कारण सांगतो 2च मिनिटांमध्ये. शेवटची चाल म्हणा. शेवटच्या दिवशी अमित यात्रेच्या वेळेला एक गाडी लावली जाते आणि त्यामध्ये एक हे गीत गायलं जातं. कोणतं? हे राम हे राम हे राम हे राम
ही माता तू ही पिता है, तू ही माता तू ही पिता है, तू ही तो है राधा का श्याम। हे राम हे राम हे राम हे राम, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारों धाम। हे राम हे राम। तात्पर्य, त्या वेळेला गीत गायल्या जातं, हे भजनही होतं, परंतु त्या वेळेला आपल्याला ते भजन ऐकूही येत नाही आणि म्हणताही येत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्मे तुम्हाला आम्हाला जागृतीचा इशारा देतात. महाराज म्हणतात, जोपर्यंत मृत्यू आला नाही, जोपर्यंत मरण आलं नाही, तोपर्यंत हाताला पवित्र करून घ्या, पायाला पवित्र करा, मुखाला पवित्र करा, हृदयाला पवित्र करा. हृदयाला पवित्र करण्याकरता, पायाला पवित्र करण्याकरता, हाताला पवित्र करण्याकरता आणि मुखाला पवित्र करण्याकरता काय करा म्हटले? हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, हातानं दान धर्म करा. कीर्तनाला आलो तर कीर्तनामध्ये हातानं टाळी वाजवा, हात पवित्र होतात. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचं चरित्र माहिती असेल नसेल भगवान जाणे, परंतु गंगागिरीजी महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा येतो. गंगागिरीजी महाराज हे पहिलवान होते. गंगागिरीजी महाराज माहिती आहे ना? माहिती आहे. गंगागिरीजी महाराज हे पहिलवान होते. पुंतांब्याजवळ मातुलठाण गाव आहे, त्या ठिकाणी आखाड्यामध्ये गंगागिरीजी महाराजांनी एका पैलवानाला पाडलं. परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या मुखातून हा प्रसंग ऐकलेला होता की महाराजांनी एका पैलवानाची पाठ लावली आणि आनंद झाला. आजपर्यंत ज्याची पाठ कुणीच लावली नाही त्याची पाठ गंगागिरीजी महाराजांनी लावली आणि आनंद झाला. जे काही बक्षीस असेल ते बक्षीस मिळालं आणि आनंद झाला. आजपर्यंत ज्याची पाठ कोणीच लावली नाही त्याची पाठ या पठ्ठ्यानं लावली. गंगागिरीजी महाराज असं बोलायला लागले. म्हणजे गंगागिरीजी महाराजांना थोडासा मोठेपणा वाटला की आजपर्यंत ज्याची पाठ कोणीच लावली नाही त्याची पाठ लावली. आणि गंगागिरीजी महाराज ते बक्षीस घेऊन ज्या वेळेला आपल्या गावी कापोसवाड गावी ज्या वेळेला निघाले तर एका साधूचं लक्ष गेलं गंगागिरीजी महाराजांवर आणि गंगागिरीजी महाराजांच्या चेहऱ्यावर हा आनंद पाहिला आणि तो साधू समोर आला आणि त्या साधूनं गंगागिरीजी महाराजांनी विचारलं, काय रे म्हणले गंगागिरी, आज चेहऱ्यावर फारच आनंद दिसतो, काय घडलं नेमकं आज, हा आनंद कशामुळं? गंगागिरीजी महाराज सहज बोलून गेले. आपण म्हणतो ना पोटातलं होतात. गंगागिरीजी महाराज बोलून गेले. गंगागिरीजी महाराजांनी सांगितलं, म्हटले महाराज आजपर्यंत ज्या पैलवानाला कुणीच पाडू शकलं नाही त्याला या पाठ्यानं पाडलं म्हटले. गंगागिरीजी महाराज ज्या वेळेला असं बोलतायत अशा वेळेला ते साधू बोलून गेले. साधूनं सांगितलं, गंगागिरी, अरे अशा सर्वसामान्य पैलवानाला तर कुणी पाडील रे, अशा या सर्वसामान्य पैलवानाची तर कुणीही पाठ लावील, परंतु या जगाची लावणारा जो पाठ आहे त्याला काळ असं म्हणतात. त्या काळाची पाठ लावणं त्याला खरं पुरुषार्थ म्हणतात बरं का. हे शब्द ऐकले गंगागिरीजी महाराजांनी आणि गंगागिरीजी महाराज भगवंताच्या भजनाला लागले. आज आपण गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह पाहतो. गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये फक्त आणि फक्त आहे भगवंताचं भजन. आणि हे भजन असं आहे की या भजनामुळं काळावर विजय मिळवता येतो आणि ते वर्णन या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज करतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका माने काळा मला पानावर, तुका माने काळा मला पानावर, तुका मला तोंडावरी, तुका माने काळा मला तोंडावरी, तुका माने काळा मला पानावर, तुका माने काळा
तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तिची फळ असो झालेली सेवा आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी महिला मंडळी गुणीजन मंडळी सर्वजण आपण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहोत कैलासवासी आपल्यातून जाऊन ज्यांना या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं कैलासवासी आमचे श्री गोपीनाथ भीमा पाटील ककाळे भगवान परमात्मा त्यांच्या जीवात्म्याला चिरशांती देऊ हीच उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली तिलांजली एका ठिकाणी देऊया।